नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये प्रेक्षक हो, आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये. ऐतिहासिक चौदार तळ्याच्या काठावरती इथला लोकसभेचा रणसंग्राम रंगणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक प्रांगणामध्ये आपण हा कार्यक्रम करतो आहोत. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचा ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो, ज्याच्या नावानं हा लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो, त्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आलोत. उमेदवार प्रतिनिधी इथं आहेत. विविध पक्षांचे राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, रायगड लोकसभा मतदारसंघाच्या विविध क्षेत्रात काम करणारी मान्यवर मंडळी इथे आहेत. या सगळ्यांच्या साथीनं या रणसंग्राममध्ये आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. काय लोकसभेसाठी महत्त्वाचे मुद्दे असतील आणि उमेदवार प्रतिनिधी या ठिकाणी आपली बाजू झी24 तास या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो मतदारांपर्यंत थेट पोहोचवणार आहेत. सुरुवातीला आपण कार्यक्रमामध्ये सहभागी मान्यवरांची ओळख करून घेऊयात. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते माणिकराव जगताप आपल्याबरोबर आहेत. माणिकरावजी, आपलं स्वागत. माणिकरावजी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मित्रपक्षाच्या उमेदवाराची बाजू या ठिकाणी मांडणार आहेत. आपल्याबरोबर विजय सावंत आहेत, ते सहसंपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे. आणि विजयराव या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची बाजू मांडणार आहेत. आपल्याबरोबर या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसह या महत्त्वाच्या मुद्द्यांची आपण चर्चा करतोय. जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला मी विजय सावंत आपल्याकडे येतो. का पुन्हा केंद्रीय मंत्र्यांना इथून निवडून द्यायचं? का आपल्या उमेदवाराला इथून निवडून द्यायचं? काय काम आपण केलंय मतदारसंघामध्ये? कशाच्या जोरावर पुन्हा आपण एकदा मतं मागण्याकरता लोकांच्या समोर जातात? या क्षणाला लाखो लोक जे मतदान करणार आहेत ते आणि कोट्यवधी लोक या मतदारसंघामधली भूमिका जे ऐकून घेणार आहेत ते उत्सुक आहेत ऐकायला. आपल्याला काय नेमका अजेंडा आहे शिवसेनेचा? मागच्या 6 निवडणुकीला आदरणीय गीते साहेबांना इथल्या मतदारसंघातील जनतेनं भरघोस मताने निवडून दिलेला आहे. पुन्हा 7व्यांदा आदरणीय उद्धव साहेबांनी गीते साहेबांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. गेल्या 5 वर्षाचा जर का आपण विचार केला तर आपणाला आठवत असेल की 15 वर्षापूर्वी आघाडी सरकारनं मुंबई गोवा हायवे होणार अशी घोषणा केली होती. आपण सुद्धा त्याच रस्त्याने आता आला असाल महाडमध्ये. परंतु 15 वर्ष झाली तरीसुद्धा इंदापूर ते पनवेल हा रस्ता आजही त्या स्थितीमध्ये नाही, तो पूर्ण झालेला नाही. परंतु केंद्रामध्ये NDAचं सरकार आल्यानंतर, गीतेसाहेब केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या मुंबई गोवा हायवेला दुसऱ्या टप्प्याला खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांजवळ पाठपुरावा करून गीते साहेबांच्या माध्यमातून प्रयत्नातून आज इंदापूर ते झाराप हा 18,000 कोटीचा नॅशनल हायवे, मुंबई गोवा नॅशनल हायवे होतो आहे. पूर्वीची परिस्थिती खूप वेगळी होती, आता ते काम झपाट्यानं सुरू आहे, हे तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळतं आहे. कोकण रेल्वे, जो अस्मितेचा प्रश्न कोकणाच्या जनतेचा होता, कोकण रेल्वे झाल्यानंतर त्याचं दुपदरीकरण व्हावं यासाठी सातत्यानं गेली 25 वर्षे आवाज उठवला जात होता. परंतु NDAचं सरकार आल्यानंतर आदरणीय प्रभूसाहेब मंत्री असताना, आता पियुष गोयल मंत्री असताना ते दुपदरीकरणाचं काम अंतिम टप्प्यामध्ये रेल्वेचं आलेलं आहे. जेणेकरून कोकण रेल्वेच्या जे मुंबईमध्ये चाकरमानी आहेत, जे गावाकडून मुंबईला जाणार आहेत, मुंबईकडून गावाला येणारी जी लोकं आहेत, त्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे दुपदरीकरणामुळं. तिसरा मुद्दा महत्त्वाचा असा की कोकण रेल्वे ही कोळशावरती चालत होती, परंतु आता त्याचं विद्युतीकरण माणगावपर्यंत झालेलं आहे. माणगावपर्यंतचा एक टप्पा विद्युतीकरणाचा झालेला आहे. याच्या पुढचा सुद्धा टप्पा लवकरात लवकर विद्युतीकरण संपूर्ण कोकण रेल्वेचं होणार आहे. त्याचबरोबर या रायगडचा परिसर हा शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला परिसर आहे. बाबासाहेबांच्या चळवळीनं पावन झालेला हा परिसर आहे. यामध्ये रायगडकडे जाणारा जो रस्ता आहे, तो रस्ता 250 कोटीचा रस्ता, त्याला मंजुरी मिळेल. त्याचं कामसुद्धा नॅशनल हायवेचा त्याला दर्जा मिळून नातेखिंड तर रायगड हा रस्ता, त्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर मंडणगड ते आंबवडे जे बाबासाहेबांचं जन्मगाव आहे,
त्या गावचा सुद्धा रस्ता 60 किलोमीटरचा 365 कोटीचा रस्ता, त्या रस्त्याचं सुद्धा काम ठीक. आज सुरू आहे. त्याचबरोबर आपल्याला आठवत असेल, सावंतजी, माझी एक विनंती, थोडं जर आपण वेगानं मांडलं तर बरं होईल. आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे त्याचबरोबर थोडंसं वेगानं आपले विकास ग्रामीण कामं भागात मांडली जी तर बरं होईल. कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे होती, ती कनेक्टिव्हिटी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत या महाड पोलादपूर माणगावच्या जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी 80 कोटीचा निधी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत गीते साहेबांनी दिलेला आहे. ठीक. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 5,000 विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप गीते साहेबांनी केलेलं आहे, त्यांच्या खासदार निधीतून केलेलं आहे. महत्त्वाची घटना सावित्रीचा पूल, जी दुर्घटना झाली त्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले, परंतु रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये 6 महिन्याच्या कालावधीमध्ये नॅशनल हायवेचा सावित्रीचा पूल हा बांधून पूर्ण करण्यात आलेला आहे. हे आमच्या सरकारचं योगदान आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनं कार्डियाक्टिक ॲम्ब्युलन्स 12 ॲम्ब्युलन्सचं वाटप आता नुकतंच गीते साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच या इथल्या जनतेचा विश्वास शिवसेनेवरती आहे, BJPवरती आहे, युतीच्या सर्व घटकांवरती आहे. आणि मला खात्री वाटते की ही कामं केल्यामुळं येणाऱ्या काळात जसं 6 वेळाला गीते साहेबांना ठीक. संधी दिलेली आहे, मुद्दा पुन्हा आपल्या लक्षात आला. 7व्यांदा आणखी संधी जेव्हा प्रश्न उपस्थित होतील तेव्हा बाजू मांडण्याची संधी सविस्तरपणे आपल्याला पुन्हा मिळेलच. माणिकरावजी, आपल्याकडे मी येतो. सुनील तटकरे आपले उमेदवार इथं रिंगणामध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचे उमेदवार आहेत. समोर आव्हान आहे, 7व्यांदा अनंत गीते केंद्रीय मंत्री आहेत. ते काय आपला अजेंडा असेल आणि त्यांचे विकासाचे दावे आपल्याला पटतात का? मुळामध्ये या ठिकाणी देशामध्ये संपूर्ण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, स्वाभिमानी पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, हे सगळ्या पक्षांच्या वतीने आघाडीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागच्या निवडणुकीला देखील लोकसभेला हे सामोरे गेले होते. केवळ 2,000 मतांनी त्यांचा त्या ठिकाणी मोदींची प्रचंड मोठी लाट असताना देखील त्यांचा केवळ किरकोळ 2,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. आत्ताच्या काळातली परिस्थिती या ठिकाणी बदलती दिसते. कारण ज्या सुनील तटकरेंना या ठिकाणी आपण आघाडीचे उमेदवार म्हणून दिलेत, त्यांचा बारकाईने अभ्यास केला गेला तर एक जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून 1992 साली त्यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात केली. जिल्हा परिषदचा अध्यक्ष, त्याच्यानंतर या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार, त्याच्यानंतर राज्यमंत्री, त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री, विविध खात्यांचे मंत्री, ऊर्जा असेल, अर्थ खातं असेल, या सगळ्या खात्यांवरती त्यांनी उत्तम प्रकारचं काम करत असताना आज दोन्ही जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. रत्नागिरीचंही केलं आणि रायगडाचंही केलं. हे कामकाज करत असताना ज्या वेळेला ग्रामीण भागातल्या जनतेच्या निगडीत असणारे जे ज्वलंत प्रश्न असतात, त्या प्रश्नाची जाण असणारा म्हणून जाणता नेता म्हणून त्यांची या ठिकाणी ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये त्यांची ओळख आहे. आणि या ओळखीच्या जोरावरती आजच्या संपूर्ण चित्रामध्ये बघितलं, होणाऱ्या आमच्या सभा असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी प्रचारसभेमध्ये मिळणारा त्यांना पाठिंबा असेल आणि ह्या वेळेला निश्चितपणे त्यांना विजय या ठिकाणी मिळेल, त्याच्यामध्ये माझ्या मनात काही शंका वाटत नाही. आज या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर या ठिकाणी जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे चॅनल बघितलं जातं त्या ठिकाणी हा लाईव्ह तुमचा शो ठेवलेला आहे. माझ्या सन्माननीय मित्र विजय सावंतांनी या ठिकाणी सांगितलं, आपण प्रश्न विचारलात की पुन्हा एकदा अनंत गीते हेच का असावे असं तुम्हाला वाटतं. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टीमधली एक गोष्ट बरोबर आहे की त्यांनी या ठिकाणी 32 वर्ष खासदार म्हणून काम केलं आहे. ते कामकाज करत असताना पूर्वी हा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्याला होता. लिमिटेशन्समध्ये हा नवीन मतदारसंघ इकडे जोडल्यानंतर 2 टर्म हा रायगडला आला, ह्याचं नाव रायगड झालं. यापूर्वी या मतदारसंघामध्ये बॅरिस्टर अंतोले साहेबही लोकसभा केंद्रीय मंत्री म्हणून निवडणूक लढले, त्यांच्यावरती यांनी विजय प्राप्त केला. या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस केल्यानंतर आज 5 वर्ष ते मंत्री आहेत. मधल्या काळात देखील त्या ठिकाणी केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री होते, नंतर कॅबिनेट ऊर्जा मंत्री होते. आज याच्यामध्ये जर का कामाचं बघितलं तर माझ्या मित्रांनी सांगितलेले हा पाडा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मंत्र्यांचा या ठिकाणी सांगितला. आता गडकरी साहेबांचं या ठिकाणी असणारं दळणवळण मंत्रालय आहे, त्याच्यामध्ये कामकाज काय झालं ते सांगितलं. या ठिकाणी प्रधानमंत्री सडक योजनेच्या बाबतीमध्ये सांगितलं, जी योजना बंद होऊनच 5 वर्ष झाली. आता मुख्यमंत्री सडक योजना ती राज्याची आहे आणि त्याच्यामुळे ती योजनाच 5 वर्ष या ठिकाणी कार्यान्वित नाही. राहतो प्रश्न या ठिकाणी ज्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं, आज मुंबई गोवा हायवे आहे. हे निश्चितपणे आघाडीचं सरकार ज्या वेळेला होतं त्याच वेळेला हा रस्ता सुरू झाला आणि सरकार बदलल्यानंतर टप्पा 2 आला आणि त्याच्यामध्ये जर का यांनी या ठिकाणी फार मोठं काम केलं असं जर का सांगायचं असेल तर माझा या निमित्ताने संपूर्ण आपल्याला एक प्रश्न आहे की त्यांच्याकडे असणारं जे उद्योग खातं आहे, या उद्योग खात्याकडून त्यांनी कुठलं काम केलं का,
ज्या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी मेक इन इंडियाचा नारा दिला गेला, या देशामध्ये जगातल्या अनेक इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या इंडस्ट्री या ठिकाणी येतील आणि करोडो लोकांना या ठिकाणी रोजगार मिळेल. कारण ज्या वेळेला हे घोषित केलं त्यावेळेला त्यांच्या बाजूला सन्माननीय उद्योग मंत्री गीते साहेब होते. आज जर का 5 वर्षामध्ये आपण या ठिकाणी शोध घेतला, अनालिसिस केलं, तर एकही राज्यात सोडा देशातही नवीन कुठला कारखाना या ठिकाणी आलेला नाही. आणि विशेषतः शेवटी फावड्याचा गुणधर्म काय, ज्या मातीमधनं निवडून गेलो, ज्या जनतेतनं निवडून गेलो, त्या मतदारसंघामध्ये तो मंत्री असेल तो पहिल्यांदा काम करण्याचा प्रयत्न करतो. पण नॉट अ सिंगल वर्क, एक कारखाना देखील 5 वर्षाच्या काळामध्ये या महाड मतदारसंघामध्ये किंवा रायगड मतदारसंघामध्ये गीते साहेब या ठिकाणी आणू शकलेले नाहीत. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून जर का आपण बारकाईने विचार कराल की खासदार म्हणून त्यांनी काम काय केलं, तर आज या ठिकाणी असणारा हॉस्पिटल आहे, ट्रामा केअर युनिटमध्ये या ठिकाणी इंडस्ट्री आहे. आज त्या इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला, हायवेला अपघात झाला. मी आमदार असताना त्या काळामध्ये हे हॉस्पिटल उभं केलं गेलं, परंतु आज या ठिकाणी स्टाफ जो मंजूर पदं 50 आहेत, या ठिकाणी 4 माणसं या ठिकाणी काम करतायत. एक सिंगल डॉक्टर या ठिकाणी काम करतोय. बारीकसा जरी अपघात झाला तरी या ठिकाणचा डॉक्टर सांगतो मुंबईला घेऊन जा. ही दयनीय अवस्था आजच्या ह्या मतदारसंघाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी फार काम केलंय, अशातला काही कुठलाच या ठिकाणी मला मुद्दा सांगण्यासारखा त्या ठिकाणी नाही. वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांनाही आपण आमंत्रित केलंय, पण अजून त्या कार्यक्रमाला पोहोचू शकलेल्या नाही आहेत. त्यांची आपण वाट पाहतोय. सगळ्यांना समान संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेनेनं आपली भूमिका मांडली, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपली भूमिका मांडली. मी आता आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. आपल्याला काय वाटतं, नेमकं काय काम झालंय का, काय मुद्दे आहेत तुमच्या मनामधले ते देखील आपण सांगूयात. आता कोट्यवधी लोक आपल्याला पाहत आहेत, पण तत्पूर्वी आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माजी सैनिकांना आम्ही आमंत्रित करतो आहोत. त्या माजी सैनिकांचं ज्यांनी आपलं तारुण्य देशाकरता दिलं, देशाची सेवा केली, त्या देशातल्या आणि राज्यातल्या तमाम माजी सैनिकांकरता एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण करूयात. झी 24 तासनं आपल्या कार्यक्रमांमध्ये माजी सैनिकांना आम्ही सन्मानानं अग्रभागी बोलून त्यांची बाजू आम्ही ऐकून घेतो, त्यांना लोकांपर्यंत पोहोचवतो. आपण हे कार्यक्रम घेत असाल तर कृपया आपण हे करा. शौर्य सन्मान नावाचा एक विशेष कार्यक्रम आम्ही सैनिकांच्यासाठी सुरू केला आहे. सुरुवात आपण माजी सैनिकांपासून करूयात. या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातल्या माजी सैनिकांच्या वतीनं आपल्याला काय मांडायचं आहे, काय अपेक्षा आहेत माजी सैनिक म्हणून आपल्या सगळ्यांनाच? माजी सैनिक म्हणून माझी अपेक्षा ही आहे की इंडियन आर्मीची जी बी फोर्स आहे, नेव्ही, एअरफोर्स किंवा स्थलसेना, हिचा परपुगंडा करू नये आणि राजकारणात वापर करू नये, चुकीची माहिती देऊ नये आणि आर्मीला, कोणत्याही आर्मीला बदनाम करण्याचे जे प्रयत्न चालले ते करू नये, तुरंत बंद व्हावे. महत्वाचा मुद्दा आपण मांडलाय. धन्यवाद. त्यांनी सांगितलंय की कुठल्याही पद्धतीनं आर्मीला आपण राजकारणामध्ये ओढू नका. मी आपल्या सगळ्यांच्याकडे येईल. ज्यांना बोलायचं असेल कृपया त्यांनी मला आपल्याकडे बोलवावं. आपले मुद्दे आपण इथे सविस्तरपणे मांडावेत. अगदी थोडक्यात लोकसभा स्तरावरचे मुद्दे. सर, आर्मीतल्या जवानांना तुम्ही बोलण्याची संधी देत बोलवता, याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन. आणि आर्मीच्या दृष्टीने मोदी सरकारने केलेलं काम म्हणजे OROP, 1 रँक 1 पेन्शन सगळ्यांना लागू करण्याचं काम मोदी सरकारने केलं. मला वाटतं माणिकरावांनी काही मुद्दे मांडले, त्याला उत्तर म्हणून सुद्धा मी 1-2 मुद्दे मांडण्याची इच्छा व्यक्त करतो. थोडक्यात म्हणतो. त्यांनी एकच मुद्दा मांडला की अनंतराव गीतेंनी कुठचाही कारखाना आणला नाही. त्यांचं जे हेवी इंडस्ट्रीज मंत्रालय आहे, त्या मंत्रालयासाठी लागणारी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे, हे झाल्याशिवाय कारखाने त्यांच्या मंत्रालयातून येऊ शकत नाहीत. हे कृपया सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने माननीय गीतेंनी काम केलेलं आहे. ठीक, आपला मुद्दा लक्षात आला. सगळ्यांनी एक मुद्दा सगळ्यांनी जर मांडला तर मला सगळ्यांच्याकडे येईल. थोडक्यात आता जो शहीदांचा मुद्दा मांडला गेलेला आहे, तर त्याला मला धरून एक प्रश्न विचारायचा आहे शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत त्यांना, की काल उमा भारती माफ करा, साध्वी प्रज्ञा यांनी जो काही आता स्टेटमेंट केलेलं आहे की शहीद करकरे जे आहेत तर त्यांना शहीद झाल्यानंतर माझी जी काही हे आहे त्याला आपण काय म्हणतो सुतक माझं गेलं, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? देशाचा सैनिक शहीद झाल्यानंतर किंवा कोणी शहीद झाल्यानंतर असा मुद्दा व्यक्त करणं योग्य आहे? अगदी थोडक्यात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या यांच्या पवित्र भूमीत आपण आहोत. मला
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारला एक प्रश्न विचारत आहे. गेली 15 वर्ष आपण आरक्षणाचा प्रश्न रखडवून ठेवला होता. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तुम्ही आरक्षण दिलं. ते तकलादू आरक्षण होतं. राणे समितीचा अहवाल येऊन बरेच दिवस झाले होते, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बेबनावामुळे तो आरक्षणाचा प्रश्न रखडवून ठेवला आणि मराठा समाजाचं त्यांनी फार मोठं नुकसान केलेलं आहे. रयतेचे राजे मुख्यमंत्रीच आहेत, जाणता राजा शरद पवार असले तरी. या सरकारनं आरक्षण दिलं असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज माणिकरावांनी जो प्रश्न विचारलेला होता की गीते साहेबांनी काय केलं, आज मी सांगेल की गीते साहेब हे कोकणचे संसदरत्न आहेत. पूर्ण ह्या NDAच्या सरकारमधले संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार आहेत. सर्वात पहिलं त्यांनी सांगितलं की त्यांचे कोणता मोठा प्रकल्प आणला तर तुम्ही पाहायला गेला असाल, जो जयगड येथे पोर्ट झालं, जे जयगड येथे जिंदालनी पोर्ट केलं, त्याच्यानंतर JSW हा पॉवर प्लॅन्ट जो कोळशावरती वीज निर्मिती हा प्रकल्प आहे तो तिथे चांगल्या पद्धतीने चालू आहे. तिथे त्या पोर्टच्या मध्ये जी वीज निर्मिती झाली त्याच्यामुळे जो काँग्रेसचं जे सरकार होतं त्याच्यामुळे विजेचा तुटवडा भासत होता आणि 4 काय मी म्हणाल की महाडमध्ये 7 लोड शेडिंग होत होतं. तर ह्या लोड शेडिंगमुळे वीज निर्मिती झाली आणि ह्या पूर्ण जनतेला त्याचा लाभ झालेला आहे. कोणाला मुद्दा मांडायचा असल्यास आपण बोलवा, कारण मला या मुद्द्यांचं उत्तर घ्यायला जायचंय पाहुण्यांच्याकडे. केंद्रीय अवघड उद्योग मंत्री असताना अनंत गीते यांनी कुठल्याही प्रकारचा उद्योग आणला नाही या प्रश्नावर सन्माननीय जोगळेकर यांनी जे उत्तर दिलं आहे ते पूर्ण चुकीचं आहे. कारण त्यांनी सांगितलं की इथं इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही. विस्तारित MIDCमध्ये पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर MIDCचं तयार आहे. तिथं हेलिकॉप्टरचे पॅड आहे, पूर्ण प्लॉट डेव्हलप झालेले आहेत, रस्ते आहेत. परंतु जी अनास्थाच होती मंत्र्यांच्या कडे, त्यामुळे इथं एकही उद्योग या ठिकाणी येऊ शकलेला नाही. दुर्दैवानं ही इथल्या तरुणांची व बेरोजगारांची एक मोठी खंत आहे. स्थलांतर रायगड जिल्ह्यातला मोठा मुद्दा आहे खरं तर. इथंच उद्योग आला तर हे स्थलांतर होणार नाही, आपल्याला उभं राहायला लागेल. 1 रँक 1 पेन्शन झालेलं नाही, 1 रँक 5 पेन्शन चालू आहे आणि त्यावरनं माजी सैनिकांनी जंतर मंतरवर आंदोलन केलेलं आहे. चालू होतं, मिळालं नाही अजून. OROP चालू नाहीये. ठीक. हा मुद्दा आपण मांडलाय की OROP पूर्णपणे चालू नाही. काका मला आज जाऊ देत. ठीक, मी मागून येतो. घ्या. आघाडीच्या वतीने सन्माननीय जगताप साहेबांनी मगाशी तटकरे साहेबांची पुन्हा कुंडली सांगितली. म्हणजे ते अध्यक्ष होते, राज्यमंत्री होते, सर्व अर्थमंत्री होते, परंतु त्यांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे होते याचा उल्लेख कुठेही केलेला नाही. कारण जलसंपदा खात्यामध्ये सुनील तटकरेंनी जो पाणी या रायगडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला करायला लावलंय त्याचा अनुभव आम्ही पूर्ण रायगडची जनता घेत आहोत. आमच्या रायगडच्या पायथ्याशी असलेला काल विद्युत प्रकल्प हा पूर्णपणे बंद, म्हणजे आता त्याचं कामच सुरू नाही. अशा प्रकारचे 70,000चा घोटाळा करून आज रायगडच्या जनतेला वेडं बनवण्याचं काम तटकरे साहेबांनी केलेलं आहे आणि माणिकराव जगताप साहेबांनी त्या जलसंपदा खात्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. मला जाऊ थोडक्यात. आत्ताच माझ्या मित्रांनी जो जलसिंचनाचा जो मुद्दा मांडला तर त्यांच्याकडे आता 5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे. मग तटकरे साहेबांवर त्यांना एकही आरोप का सिद्ध करता आला नाही आणि त्यांना जर त्यांच्यात हिंमत होती तर जेलमध्ये टाकायचं ना त्यांना. कशाला उगाच नको तो विषय जलसिंचनाचा वारंवार काढून उगाच त्यांना. माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना, आपण लोकसभा स्तरावरचे त्याचं उत्तर देतील ना सावंतसाहेब, त्याचं उत्तर देतील. लोकसभा स्तरावरचे आपल्याकडे काय झालेलं नाही किंवा काय चांगलं झालं, लोकसभा स्तरावरचे मुद्दे, जे शेतकरी बांधव, जे आदिवासी, जे ग्रामीण भागामधली मंडळी जी इथं नाही आहेत त्यांचेही प्रश्न मांडले गेले पाहिजे लोकसभा स्तरावरचे. थोडक्यात साहेब एक मागाचा प्रश्नासाठी थोडा मागे जातो. जलसिंचन खात्यावरती ज्यांनी आपल्या त्या संदेश माडकांचा प्रश्न विचारला. मी 2012ला कोंजर गावचा सरपंच असताना माझ्या हद्दीत काल प्रकल्पाचं काम चालू आहे आणि त्याचं 70% काम हे माझ्या 4 वर्षात झालेलं आहे. तेव्हा साहेबांनी खूप तिथं सहकार्य केलेलं आहे आणि ते काम झाल्यानंतर त्याचा मालमा खाण्याचं काम ह्या विरोधी पक्षांनी केलं आहे. त्याचा मी सार्वजनिक पुरावा आहे. उत्तर प्रत्युत्तर इथे मला वाटतं त्याचं आपले पाहुणे देतील. आपण मुद्दे मांडूया. साहेब मी पण कोंजर रहिवासी आहे, पण आमच्या इथे जो प्रकल्प चालू आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संमतीपत्र बोगस सह्या घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे आणि पूर्ण प्रकल्प कित्येक वर्ष बंद आहे. पूर्ण सिंचनाखाली पूर्ण काम 90% काम पूर्ण शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. भूसंपादनाचा एक मोठा मुद्दा, रायगड जिल्ह्याच्या मोठ्या जमिनीचा एक भाग वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी गेला, हा एक मोठा मुद्दा या जिल्ह्यामध्ये मतदारसंघात आहे. थोडक्यात. जय महाराष्ट्र. मी कडवट हिंदू शिवसैनिक आहे. लोकसभेचा विचार करायचा तर
आमच्या गीतेसाहेबांनी गवली समाजाचा जास्त प्रमाणात महाड तालुक्यामध्ये विकास केलेला आहे. मी गोंडालचा सरपंच आहे आणि 34 वर्ष एका पक्षाची आम्ही कामं करतोय. गोंडाले गवलवाडी ते गोंडाले गारपाटलेपर्यंत गीतेसाहेबांच्या फंडातनं हा रोड झालेला आहे. गोंडाले कुडवेवाडी हा त्याच्यात गाव येतो. तुम्ही त्याला पाठिंबा देताय. आलं लक्षात आलं काका, मुद्दा लक्षात आला. हो ठीक आहे, तुमचा मुद्दा काका लक्षात आला. आपल्याला अनेकांशी बोलायचं असतं, कारण बऱ्याच लोकांना आता आपल्याला बोलायचं असं वाटतंय. मी सगळ्यांकडे येईल, आपण थोडा संयम ठेवा. नमस्कार. स्थानिक प्रश्नांबद्दल बोलायचं झालं तर बोलायसारखे भरपूर मुद्दे आहेत. मला एवढंच पडायचं की खासदार अनंत गीते साहेब एकदा नाही, दोनदा नाही, चारदा नाही, 6 वेळा सलग या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 7व्यांदा ते पुन्हा जनतेकडे गेलेले आहेत. रायगड जिल्हा ही शिवछत्रपतींची भूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही क्रांतीची भूमी आहे. या रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व याच्या अगोदर खासदार म्हणून आणि मंत्री म्हणून डॉक्टर बॅरिस्टर AR अंतुले साहेबांनी केलं आहे. बॅरिस्टर AR अंतुले साहेब ज्या वेळेला मंत्री झाले त्यावेळी त्यांनी केंद्रामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात काही कामं केलेली आहेत. आरोग्यमंत्री म्हणून या देशाला संपूर्ण स्वाभिमान वाटावा अशी कामं त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात केलेली आहे. हे सुवर्ण युग बघितलेल्या रायगड जिल्ह्याने आज दुर्दैवाने मला असं इथं म्हणावं असं वाटतं की ज्या रायगड जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय मंत्रीपद आहे आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही तुलना करताय. येस, तर याच्यामध्ये अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर निष्क्रिय मंत्री म्हणून अनंत गीतेंची कारकीर्द ठरली. अगदी थोडक्यात तर मला आमच्या मित्रांनी जे सांगितलं, हे अनंत गीते गेली 6 टर्ममध्ये खासदार म्हणून निवडून येतात. निश्चितपणे लोकांचा चांगला विकास करतात, म्हणूनच ते 6 वेळा निवडून आले. ते त्याचं उदाहरण आहे. वेगवेगळे प्रश्न मांडतायत. काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला, शिवसेना आणि भाजपला दोघांनाही अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत या कार्यकर्त्यांनी. त्याचं उत्तर आपण घेऊ. या मतदारसंघामधली निवडणूक प्रचंड चुरशीची असणार आहे याची चुणूक या चर्चेतनं आपल्याला पाहायला मिळते. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये आपण रायगड लोकसभा मतदारसंघात आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतो. आपण रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत. रणसंग्राम लोकसभेचा अनेक प्रश्न उपस्थित झाले. आपल्याबरोबर या ठिकाणी माणिकराव जगताप आहेत, विजय सावंत आहेत. दोघेही आपापल्या उमेदवाराची बाजू मांडतायत. सुमन कोळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, त्यांची अजूनही आपण वाट पाहतोय. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आमंत्रण दिलेलं आहे, मात्र ते अजून पोहोचू शकलेले नाही आहेत. शिवसेनेकडे आपण जाऊयात. आपल्याला अनेक आक्षेप उपस्थित झाले इथे की नक्की जो विकास आहे शेवटच्या घटकापर्यंत विकास गेला का, इथं मोठे उद्योग का आले नाहीत, उद्योग खात्याचे उद्योग का आले नाहीत, इथून स्थलांतर मोठ्या प्रमाणावरती होतं. या रायगड जिल्ह्यानं सगळ्यात जास्त जमिनी शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामधल्या दिल्या. इथली शेती संपत चाललेली आहे. इतके उद्योग या शेतकऱ्यावर लादले गेले. इथं भूसंपादन झालं. इथं पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. खारजमिनीचा प्रश्न मोठा आहे. लोकांचं पिण्याचं पाणी दूषित होतंय. आदिवासी, कष्टकरी, इथं कुपोषण सुद्धा आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. मग असं असताना 6 वेळा आपल्या खासदारांना निवडून दिल्यावर केंद्र पातळीवरनं हे प्रश्न का सुटले नाहीत याचं उत्तर आपण द्या. मगाशीच आमचे मित्र जगताप साहेबांनी सांगितलं, केंद्रातल्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या खात्याची आम्ही पाढा वाचला. ते सुद्धा विधिमंडळाचे सदस्य होते. एखादी योजना जर का कार्यान्वित करायची असेल तर त्याला कॅबिनेटची मंजुरी लागते आणि कॅबिनेटमध्ये गीते साहेब हे येतात. कॅबिनेट त्यांच्या खात्याचं त्यांनी काय केलं असा थेट प्रश्न आपल्याला ते येतात. अनंत गीतेंनी त्यांच्या खात्याचं काय केलं सांगा. ऐकून घ्या ना. त्यांच्या खात्याचं काय केलं ऐकून घ्या. कॅबिनेट आपण उत्तर घेऊ. कॅबिनेटमध्ये गीते साहेब बसतात आणि जे कॅबिनेटचे निर्णय होतात त्यामध्ये माझ्या कोकणासाठी ह्या योजना मला कार्यान्वित करायच्या आहेत, त्यासाठी मला निधी पाहिजे हे ज्यावेळी तिथला खासदार सांगतो त्याच वेळी त्या विभागासाठी ती योजना येते. आणि हे माझे मित्र विधिमंडळाचे सदस्य होते, त्यामुळे त्यांना ही प्रक्रिया, संसदीय प्रक्रिया कशी आहे ती त्यांना कल्पना आहे. त्यांनी एक सरळ प्रश्न आपल्याला विचारला की उद्योग खात्याच्या मार्फत अनंत गीतेंनी या मतदारसंघात का आणलं? आता मगाशी आपण उत्तर घेऊ. प्लीज नाही, त्याचं उत्तर द्यायला सावंत आहेत, माणिकरावजी बोलतील. प्लीज आपण गोंधळ करू. सांगतो ना. जसा मगाशी ऊर्जा प्रकल्प सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे मगाशी कोणतरी म्हणलं या MIDCत काय प्रकल्प आले नाहीत. शिवसेनेचे उद्योगमंत्री महाराष्ट्राचे सुद्धा आहेत. 5 स्टार MIDCचा विषय निघाला
माझ्या मित्रांना विनंती करायची आहे, जरा बाईक घेऊन 5 स्टार MIDCमध्ये तुम्ही जा. नवीन कारखाने किती वर्षभरात आलेले आहेत ते पहा. मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो. या ठिकाणी थोडक्यात यादी वाचतो. सगळीच काय जे काय 51 कारखाने बंद पडले म्हणजे तुमची युनियन आहे त्याच ठिकाणी ते कारखाने बंद पडलेले आहेत. आमच्या जिथं BKAची युनियन आहे तिथे एकही कारखाना बंद पडलेला नाही. संजय पुढे जाऊयात, आपल्याला विकास कामांचा पाळा सगळाच वाचायचा. तर मी ठराविक खूपच मोठी यादी आहे, परंतु ठराविक कारखाने जे MIDCमध्ये 5 स्टार MIDCमध्ये जो सातत्यानं उल्लेख केला जातो त्या ठिकाणी आलेले आहेत. परसुल केमिकल आहे, सुजल केमिकल आहे, DR कोट आहे, ॲजिस ग्लोबल कंपनी कोरियन कंपनी आहे तीसुद्धा आता MIDCमध्ये आलेली आहे. TJ मरीन आलेले आहे, पारस केमिकल आहे, स्पेशालिटी केमिकल आहे, इंडो अमेनियन लिमिटेड या कंपन्या आणि अनेक कंपन्या या MIDCमध्ये आलेल्या आहेत. माझ्या मित्रांना ती कल्पना नाही, कदाचित ते महाड शहर सोडून जात नसतील, त्यामुळे ग्रामीण भागात काय चाललंय त्याची त्यांना कल्पना आहे. दुसरा मुद्दा अंतुले साहेबांच्या बाबतीत यांनी उपस्थित केला. मला सांगायला आनंद असा वाटतो की एवढं यांनी अंतुले साहेबांसाठी काम केलं की त्यांना पाहिजे ज्या योग्य वेळेला अंतुले साहेबांना साथ पाहिजे होती त्यावेळेला ही मंडळी अंतुले साहेबांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचे पुत्र नावेद अंतुले आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा रायगडसाठी गीते साहेबांनी काय केलं. रायगडसाठी गीते साहेब मुद्द्याचंच बोलतोय मित्रांनो. रायगडसाठी गीते साहेबांनी काय केलं. महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यामध्ये रायगड प्राधिकरणची स्थापना आमच्या सरकारनं केली आणि त्याच्यासाठी 750 कोटीचा निधी आमच्या सरकारनं रायगड प्राधिकरणसाठी दिला. UPAच्या सरकारने कधीही शिवाजी महाराजांबद्दल अस्मिता तर सोडून द्या, आत्मीयता न दाखवता कधीही रायगडचा विचार केला नाही, ना रायगड जिल्ह्याचा विचार केला. आज हे काम गीते साहेबांच्या सातत्यानं पाठपुराव्यामुळे मार्गी लागलेलं आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. माणिकराव जगताप साहेब, मी आपल्याकडे येतो. एक मिनिट, माणिकराव जगताप बोलतील. आपण आपल्या उमेदवाराची अनेक वैशिष्ट्ये सांगितली, पण त्यांच्याकडे जलसंपदा खातं होतं आणि त्यात भ्रष्टाचार झाला याच्यावरती थेट प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. त्या खात्याचा उल्लेख आपण का केला नाही आणि हे जे दावे झाले विकासाचे हे आपल्याला पटतायत का? पुन्हा एकदा मी टप्प्याटप्प्याने सांगतो. मुळामध्ये त्यांनी सांगितलं ज्या कारखान्यांची यादी दाखवली ते फार छोटे छोटे कारखाने आहेत, ज्या ठिकाणी 100-200 माणसं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि ते राज्य सरकारशी निगडीत आहेत. आपला मूळ प्रश्न आहे, हे केंद्रीय अवजड खात्याचे उद्योगमंत्री आहेत आणि देशाला समर्पित केलेला असा एखादा कारखान्याचं नाव त्यांनी सांगावं. मी मागच्या काळातलं काँग्रेसचं सांगीन. RCF सारखा थळचा प्रकल्प हा काँग्रेसच्या राजवटीत आला, ज्यावेळेला बॅरिस्टर अंतुले साहेब कार्यान्वित होते. या ठिकाणची आजची रिलायन्स IPCL नागोठण्याची काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी आली. अशा प्रकारचा एखादा कारखाना यांनी आणला का हा प्रश्न होता. ते म्हणाले, सन्माननीय केळकर म्हणाले की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, त्याच्यासाठी या ठिकाणी पोर्ट लागतं. मग पोर्ट जर लागेल तर एकाने सांगितलं जयगडला नेला. अहो मी रायगडला विचारतोय आणि ह्यांनी जयगडचं सांगितलं. राहिला प्रश्न या ठिकाणी, सन्माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख ह्या खात्याचे मंत्री होते. जा लातूरला बघा त्यांनी त्या ठिकाणी कारखाना आणलाय की नाही. फक्त 6 महिन्याचे ह्या खात्याचे मंत्री प्रफुल्ल पाटील होते. जा त्यांच्या मतदारसंघामध्ये कारखाना आणलाय की नाही पहा बघा. इच्छाशक्ती लागते. या ठिकाणी दुसरं त्यांनी सांगितलं की रेल्वे दुपदरी केली. मी आपल्याला सांगू इच्छितो, रेल्वे हे कोकणी माणसाचं स्वप्न प्राध्यापक मधु दंडवत यांचं होतं. त्याच्यानंतर जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री असताना या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब होते आणि शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना केंद्राला राज्याचा हिस्सा दिला आणि त्याच्यातून ही रेल्वे कोकणामध्ये सुरू झाली. त्यावेळेला देखील खासदार आनंद गीते होते. आजची महाडची परिस्थिती अशी आहे की वीर स्टेशन हे महाडला आहे. महाडला तर बगल करूनच रेल्वे गेली, परंतु एकही रेल्वे या ठिकाणी वीरला थांबत नाही. या ठिकाणी आता ते सांगतात की मी या ठिकाणी आता रेल्वे जी आणणार आहे ती MIDCला जोडणार आहे. अरे ज्या छत्रपती शिवरायांचं नाव तुम्ही घेता, ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता, लाखो शिवभक्त आणि लाखो भीमभक्त या ठिकाणी येतात, इथं साधी तुम्ही रेल्वे आणू शकला नाहीत. हा नाकर्तेपणा या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली जाते की जलसंपदा खात्याचा मी उल्लेख केला नाही. विविध खात्याचे मंत्री होते हे मी नंतर बोललो. अहो त्यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा पण मंत्रीपद होतं, मग तेही कोणीतरी विचारायचं का बोलले नाहीत. केवळ त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मी खातं वगळलं अशातला भाग नाही. राहिला प्रश्न या ठिकाणी जलसंपदाच्या खात्यामुळे हा या ठिकाणचा काळ जलविद्युत प्रकल्प बंद झाला असा कुणीतरी माझा छोटा भाऊ या ठिकाणी बोलला. ज्या ठिकाणी मी स्वतः भूमिहीन आहे
मी आमदार असताना हा प्रकल्प 1,000 कोटी रुपयाचा या ठिकाणी आणला. जी चौकशीचा फेरा दाखवलाय त्याच्यामध्ये हा चौकशीचा प्रकल्प नाही, त्याच्यामध्ये रायगडातले अन्य आहेत. आणि माझं दुसरं म्हणणं या ठिकाणी आहे, जर का या ठिकाणी सुनील तटकरेंनी अत्यंत चुकीचं काम केलं होतं, त्यांच्या मागं संपूर्ण चौकशी चालू आहे, त्या चौकशीला ते सामोरे गेलेत. तुम्हाला 5 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाली, तुम्ही केंद्रीय मंत्री होतात, ईडी पासून सगळी यंत्रणा तुमच्याकडे होती. अरे त्यांच्या केसालाही तुम्ही धक्का लावू शकला नाही, एक साधी तक्रार त्या ठिकाणी तुम्ही करू शकलेले नाहीत. आणि आता मागच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही रान उठवलं की सुनील तटकरे भ्रष्टाचारी आहे, जलसंचनात त्यांनी भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती तुम्ही काठावरती पास झालात 2,000 मतांनी. आता तुम्हाला याचा उत्तर या ठिकाणी ही जनता देईल. किमान सुनील तटकरे या ठिकाणी 2 लाखाच्या फरकाने या ठिकाणी विजयी होतील, असं या ठिकाणी स्पष्टपणाचं माझं मानस आहे. ठीक, पुन्हा मी सर्वसामान्यांच्याकडे येतो. आपल्या सगळ्यांना बोलायचं आहे, कृपया अगदी थोडक्यात लोकसभा स्तरावरचे एक मुद्दे आपण सांगा. अतिशय खोटं बोलतायत, अतिशय खोटं. आज तुम्हाला सांगतो, हे सांगतात की विकास झाला नाही. हे ह्यांचं जे गाव आहे ना, मुळगाव, त्या गावात जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता पण आमदार साहेबांना बनवायला लागतो आता, हे पण तुम्हाला सांगतो. आज तुम्हाला सांगतो, ह्यांनी लोकांना 2 वेळा घरात बसवलंय. आणि ह्या वेळेला सांगतो, ह्या वेळेला कमीत कमी तुम्हाला 25,000 मतांचं मताधिक्य या विधानसभेमध्ये मिळणार आहे. कारण आणि आज तुम्हाला महाड तालुक्यातल्या ज्या 134 ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी जवळजवळ 95 ग्रामपंचायती या शिवसेनेच्या आहेत. हे सांगायचं नाही आम्हाला. लोकसभेचे मुद्दे आहेत, लोकसभेच्या मुद्द्यावर मला जाऊ देत अगदी थोडक्यात. महाडिक साहेब मगाशी बोलले की त्या आमदार साहेबांना तो रस्ता करायला लागतो, जे आबासाहेब त्या गावचे तिथे सुपुत्र म्हणतात ते. त्या परवा गावाला तिथली जनता बोलली की जो 2 किलोमीटर रस्ता राहिलाय, कच्चा रस्ता आहे, त्या महाडिक साहेबांनी त्यांना खोटं सांगून की तुमचा रस्ता आम्ही पुढे करू, आणि तिथली खडी यांनी उचलून पुढच्या रस्त्याला वापरली. हे लोकांना सांगत नाही. माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की आपण लोकसभा स्तरावरच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात कृपया. आत्ताच आमचे मित्र सावंत साहेब बोलले, तर या शासनाचं कामगार विषयक धोरण काय? ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आपल्या स्वतःच्या, त्यांची मुलं आज कॉन्ट्रॅक्टमध्ये इथे काम करतायत आणि 80% इथले सगळे कामगार हे कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतायत. जो माणूस डिग्री इंजिनियर झालेला आहे, केमिकल इंजिनियर आहे, IT इंजिनियर आहे, तो माणूस जर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत असेल तर त्यांनी जायचं कोणाकडे न्याय मागायचा? या सरकारचं कामगार विषयक धोरण पूर्णतः चुकीचं धोरण आहे. आपला मुद्दा लक्षात आला. सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत लोकसभा स्तरावरचे ते कृपया आमंत्रित आहेत. हॅलो, मला एक इथं प्रश्न विचारायचा आहे की महाड म्हणजे कोकणाचाच एक भाग आला आहे. कोकणामध्ये भरपूर नैसर्गिक साधन संपत्ती आहे, पाऊस पण भरपूर पडतो. शिवाय कोकणामध्ये आंबा, काजू वगैरे हे जे नैसर्गिक पिकं आहेत, तर ह्याच्या संबंधामध्ये प्रोजेक्ट आले म्हणजे कोकणात यायला पाहिजे होते. तर ते आणले, ते जर आले हे तर लोकांना खूप ह्याच्यामध्ये रोजगार मिळेल. एक मिनिट सर. आणि दुसरी गोष्ट, ह्या जो पाऊस पडतो त्यातच प्रॉपर जल नियोजन झालं पाहिजे. मुद्दा लक्षात आला. दादा मी आपल्याकडे एकदा आलो होतो, माझी एक विनंती. काकू आलो मी एक मिनिट आलो आपल्याकडे. मगासपासून मी सावंत साहेब म्हणतात ते ऐकतोय. अतिशय उत्तम पद्धतीने जुमलेबाजी त्यांनी केली. 2च वर्षापूर्वी आमच्याबरोबर होते, ते तिकडे गेलेत. काही माहिती पुढे मागे झाली. मूळ मुद्दे असे आहेत की फार जर विकास त्यांच्यामधनं झाला असेल, विकासाच्या मुद्द्यावरती जर राजकारण करायचं असेल, तर पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत राज्यामध्ये जेव्हा प्रचार होतोय, प्रचार यंत्रणा राबवली जाते, तर ही लोक विकासाच्या जीवावर मतं का नाही मागत आहेत? केलेल्या कामाच्या जीवावर मतं मागत का नाही आहेत? जर या लोकसभा मतदारसंघामध्ये काम झालं असेल तर गीते साहेब कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर मतं मागताना दिसले पाहिजेत. तटकरे साहेबांची जुनी प्रकरणं, 5 वर्षापूर्वीचे मुद्दे, त्याच गोष्टींवरती निवडणूक का लढली जाते? हा विकासाच्या मुद्द्यावर का नाही? विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं. अगदी थोडक्यात. सर्वाधिक जास्त निधी खर्च करणारे खासदार म्हणून गीतेंची नोंद आहे. असं असताना निष्क्रिय खासदार असा जो त्यांचा उल्लेख केला जातोय, तर माणिकरावांना मी एवढंच माझा प्रश्न आहे की त्यांच्या दृष्टीने निष्क्रियतेची व्याख्या नेमकी काय आहे? कारण अभ्यासू नेते म्हणून त्यांची या तालुक्यात ओळख आहे. सावंतसाहेब मी आपल्याकडे येतो. ठीक, माणिकरावजी शेवटाला मी पुन्हा येणारच आपल्याकडे. पण सावंतसाहेब, तुमच्या उमेदवाराची वैशिष्ट्य काय आहेत आणि जाता जाता काय सांगाल? जे मतदार आता ऐकतायत, ज्यांना मतदान करायचंय, का त्यांनी आपल्या उमेदवाराला मतदान करावं? आमचे उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत. शेतकरी कुटुंबातले उमेदवार, निष्कलंक चारित्र्याचे उमेदवार, 30 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये असून सुद्धा कोणत्याही प्रकारचा आरोप आजही त्यांच्यावरती झालेला नाही. 3 वेळा केंद्रामध्ये मंत्री असताना सुद्धा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा आरोप झालेला नाही. व्यक्तिगत बोलू नका कृपया.
सावंत साहेब आपण बोला. माझी एक विनंती आहे, कृपया लोक 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 आणि- आपल्याला ऐकतायत. सावंतजी पटकन. आणि सातत्यानं जनतेच्या संपर्कात राहून विकास कामांना दिलेली चालना भविष्यामध्ये या कोकणामध्ये फूड प्रोसेसिंग युनिट व्हावं यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आताच आमच्या मित्रांनी सांगितलं महाडला रेल्वे जोडणार, त्यांनी सांगितलं गीते साहेबांचा हा मानस आहे, त्या पद्धतीने ते रेल्वे महाडला जोडली जाईल. त्याचबरोबर जी आरोग्यविषयक कमतरता ह्या जोडली नाही पण ते जोडणार आहेत असं यांनीच सांगितलेलं आहे. आरोग्य विषयात जनता ठरवील, आपण ठरवून नाही जाणार. त्याचबरोबर गेले UPAचं सरकार गेले 10 वर्ष होतं केंद्रामध्ये आणि 15 वर्ष आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये असताना हा कोकणला जो सुंदर किनारपट्टी लाभलेली आहे, सौंदर्याने नटलेला कोकण आहे, त्याच्याविषयी कधी आस्था दाखवलेली नाही. पर्यटन विषयक खऱ्या अर्थानं कोकणचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होता, तो गेल्या 15 वर्षात झाला नाही. आणि जेमतेम 5 वर्षाचं सरकार आम्हाला मिळालं तर ह्यांना असं वाटतं की जादूच्या कांडीसारखे 100% आपण माणिकरावजी मी आपल्याकडे येतो. आपल्या उमेदवाराची वैशिष्ट्य काय आणि काही गोष्टींचं उत्तर आपल्याला द्यायचं होतं पटकन. आमच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं की प्रत्येक गावातील समस्यांची जाण असणारा, दोन्ही जिल्ह्याचा जो लोकसभा मतदारसंघ आहे याची पूर्णपणे माहिती असणारा, यांना जो भ्रष्टाचारी वाटतो तो ह्यांनी खणून शोधूनही यांचा भ्रष्टाचार न सापडलेला, अशा पद्धतीचा सर्व गुणसंपन्न सगळ्या क्षेत्रात अग्रगण्य अशा पद्धतीचा आमचा उमेदवार आहे. हा एक भाग झाला. राहिला प्रश्न या ठिकाणी मी सांगितलं ना, 70,000 कोटी हा तुमचा आरोप आहे, पण तुमच्यात हिंमत नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे, हिंमत नाही. मी तुम्हाला या व्यासपीठावरनं खुलं आव्हान देतोय, हिंमत असेल तर दाखवा करून तुम्ही या ठिकाणी, विषय सोडून द्या. राहिला प्रश्न या ठिकाणी ऐकूयात, आपण ऐकूयात प्लीज. कारण मला तुमच्याकडनं या ठिकाणच्या जास्त अपेक्षा, कारण यांनी या ठिकाणी सांगितलं की शिवसेना भाजपची युती आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी आहे. तुम्हाला इथल्या इथं फरक जाणवेल. आज काँग्रेस राष्ट्रवादीचा या ठिकाणचा मी त्यांच्या प्रचारातला एक घटक म्हणून या ठिकाणी तुमच्याजवळ संबोधतोय. आम्ही आघाडीचा धर्म पाळलाय. माझ्या गाड्यामध्ये तुम्हाला दोन्ही पक्षाची या ठिकाणी तुम्हाला ह्या दिसतील. आणि इकडे बघा, त्यामुळे मतभेद नसले तरी मनभेद आहेत. आणि या ठिकाणी राहिला प्रश्न कोकणाच्या आपण त्यांचा मुद्दा ऐकू. आणि या ठिकाणी शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी तालुक्याचे प्रमुख आलेले आहेत, त्यांच्या गळ्यात काहीच नाही. असू दे, असू दे. आणि शर्ट सफेद आहे. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. मला एवढंच सांगायचं की या ठिकाणी बॅरिस्टर अंतोले साहेबांचं जे स्वप्न होतं, मला 2च वाक्य या ठिकाणी सांगायची की कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा, या दृष्टिकोनातून त्यांनी ईच अँड एव्हरी डिसिजन घेतला. त्यांचं एक स्वप्न होतं की हा सागरी महामार्ग जो आहे, हा सागरी महामार्ग पूर्ण व्हावा. आज गीते साहेब 32 वर्षाची भाषा करतायत, पर्यटनाची भाषा करतायत, त्याच्यातून पर्यटनाला चालना मिळाली असती. अहो या ठिकाणी 32 इंच आहे तो सागरी मार्ग, का तुम्ही त्या ठिकाणी पुढे नेऊ शकला नाहीत, हे दुःख आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा या ठिकाणी आता राजकारणामध्ये आलेला आहे, तो शिवसेनेबरोबर आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, मागच्या वेळेच्या झालेल्या सभांमध्ये उद्धव ठाकरेंचं सभा बघा, ज्यावेळेला अंतुले साहेब उभे होते, आणि गीतेंचं बघा, म्हणले हा हिरवा साप आहे, भेटेल तिथे ह्याला ठेचला पाहिजे, या अजगराच्या विळखातनं ह्याला हा जिल्हा बाहेर काढला पाहिजे, हा छत्रपतींचा जिल्हा आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, एखाद्याला जातीवादाने हिणावायचं, त्याच्या पोराला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी घेऊन फिरायचं, पण त्याचबरोबर ह्या रायगडाला कुलाब्याचा रायगड करण्याचं काम देखील एका मुस्लिम दलितांनी या ठिकाणी माझ्या बॅरिस्टर अंतुले साहेबांनी केलेलं आहे. या ठिकाणी असणारं आज सर्वसामान्यांना शिकणारं असणारं बाटू बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी सुरू केलेलं कॉलेज, याच्यातनं लाखो देशातले लोक या ठिकाणी होतात. आणि ज्या चौदार तळ्याच्या काठ्यावरती तुम्ही ही बैठक घेतलेली आहे, एकच वाक्यात सांगतो, बाबासाहेबांनी सांगितलंय, हा संघर्ष केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे. हा देश अडचणीमध्ये, आणि म्हणून या देशामध्ये प्रत्येक माणूस या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचा, छत्रपतींच्या विचाराचा जाणं, आणि तो सुनील तटकरे, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. वेगवेगळे मुद्दे इथे मांडण्यात आले, अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले. बऱ्याचशा मुद्द्यांची उत्तरं मिळाली नाहीत नेहमीप्रमाणे, पण हे सगळे मुद्दे जनतेच्या जिव्हाळ्याचे आहेत. या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरती रायगड लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं भरघोस मतदान करावं असं आवाहन आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो. रायगडच्या या रणसंग्रामामध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.